नमस्ते एव्हरीवन. या लेक्चर मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर हे चॅप्टर बघणार आहोत. आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. फर्स्टली आपण या लेक्चर मध्ये डेफिनेशन बघणार आहे. सेकंड त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय नेमकं, त्यात आपण बघणार आहे ऍडिशन कशी असते आपल्या कॉम्प्लेक्स नंबरची, सबट्रॅक्शन कशी असते किंवा मल्टिप्लिकेशन कसे होते, डिव्हिजन कशी होते, त्याची इक्विव्हॅलिटी कशी आपण दाखवतो, त्याच्यानंतर त्याचा कॉन्जुगेट कसा असेल. ओके, हे सगळे टॉपिक आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर बघा आता फर्स्टली आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय आता नेमकं ते माहित असणं गरजेचं आहे. तर आता कॉम्प्लेक्स नंबर बघा, कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन किंवा आपण कॉम्प्लेक्स नंबर बद्दल छोटंसं इंट्रोडक्शन आपण लास्ट इयरला घेतलंय 10th स्टँडर्ड मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण फॉर्म्युला मेथड बघितली होती. तिथे आपण रूट्स फाइंड करण्यासाठी डिस्क्रिमिनंट काढायचो. डिस्क्रिमिनंट डेल म्हणतो आपण त्याला. डेल इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असेल आणि त्याचे जर रूट्स फाइंड करायचे असतील तर आपण एबीसी पहिले डिस्क्रिमिनंट काढायचो आणि आपल्याकडे फॉर्म्युला होता मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट डी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. तर त्याच्यात आपण डिस्क्रिमिनंट वरून चेक करायचो की त्याचे रूट्स कसे कोणत्या टाइप मध्ये. समजा आता फर्स्ट आपल्याकडे कंडिशन होती, फर्स्ट कंडिशन अशी होती इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 देन roots are real and equal. त्यावेळेस रूट्स काय असायचे, रिअल असायचे आणि इक्वल असायचे. रिअल नंबर तर आपल्याला माहित आहे. सेकंड इफ बी स्क्वेअर मायनस 4ac जर ग्रेटर दॅन 0 असेल देन रूट्स आर रिअल असायचे अँड अनइक्वल किंवा डिस्टिंक्ट पण म्हणतो आपण त्याला. आणि थर्ड जी कंडिशन होती तिच्याबद्दल आपल्याला जास्त काही इंट्रोडक्शन दिलेलं नव्हतं. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 देन रूट्स आर इमॅजिनरी अँड अनइक्वल. ही कंडिशन होती आपल्याकडे. इमॅजिनरी असायचे रूट्स आणि ते अनइक्वल असायचे. पण आपण ह्या दोनच कंडिशन जास्त डिस्कस केल्या होत्या. ह्या कंडिशन बद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. ओके, मग आता इथे बघा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा ग्रेटर असेल त्यावेळेस ते रूट्स काय असतात, रिअल आणि अनइक्वल. 0 असेल तर ते असतात रिअल आणि इक्वल. जर लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह नंबर मिळतो आपल्याला काही तिथे. म्हणजे काय असेल, समजा तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac मिळाला रूट ऑफ मायनस 4 आणि आपल्याकडे असा नंबरच एक्झिस्ट नाही ज्याचा रूट निगेटिव्ह नंबर आहे. म्हणून आपण एक नवीन नंबर डिफाईन केला अदर दॅन रिअल नंबर. म्हणजे जो रिअल नंबरला आपण कंटेन करतो. आपण बघितलं आतापर्यंत सगळ्यात मोठा सेट जो असेल नंबरचा तो रिअल नंबर असतो. आपण फर्स्टली शिकलोय नॅचरल नंबर, होल नंबर असेल, प्राईम नंबर असतील, इव्हन ऑड, त्याच्यानंतर इंटिजर्स असेल, रॅशनल नंबर असतील, त्यानंतर इरॅशनल नंबर असेल आणि सगळ्यांना कंटेन करणार आपला सेट ऑफ रिअल नंबर. आपण रिअल नंबर पर्यंत बघितलं आहे लास्ट इयरला. पण इन दिस इयर आपण कॉम्प्लेक्स नंबरचा पण स्टडी करणार आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, असे नंबर पण आपल्याला मिळू शकतात. रूट ऑफ मायनस 4 जर समजा रूट ऑफ 4 असता नुसता तर आपण पटकन आन्सर लिहिलं असतं 2. तर तिथे आहे रूट ऑफ मायनस 4. तर आपण काय करणार आहे, तर त्यासाठी आपण एक नवीन नंबरची डेफिनेशन तयार केली. नवीन नंबर डिफाईन झाला. तर आता तो म्हणजे काय असेल, कॉम्प्लेक्स नंबर. आता त्याची डेफिनेशन बघणार आहे आपण. तर बघा आता कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन बघताना काय करायचं आपल्याला, कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. तर कॉम्प्लेक्स नंबर बघा, अ नंबर of the form
कोणचा फॉर्म a plus ib where a b belongs to real number r and r is equal to root of minus 1 where I square is equal to काय बघ minus 1. म्हणजे काय आपण नवीन एक नंबर डिफाइन केला तो a plus ib आणि हा a आणि b कशातला असेल रिअल नंबर मधला असेल आणि हा i हा रूट ऑफ मायनस 1 असेल. ओके म्हणजे आपण जे काही लिहिलं होतं समजा मला लिहायला लावलं मायनस रूट ऑफ 4 तर याला मी असं लिहू शकतो असं रिप्रेझेंट करू शकतो 4 इंटू मायनस 1 म्हणजेच काय मायनस 4. मग आता मी सेपरेट करतो रूट 4 इंटू रूट ऑफ मायनस 1 आणि आता रूट ऑफ मायनस 1 आपण डिफाइन केलाच आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू मिळेल 2 आणि याची व्हॅल्यू मिळेल 8 आणि याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो 0 प्लस 2i. ओके आता याच्यात ऑल रिअल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर बट ऑल कॉम्प्लेक्स नंबर आर नॉट रिअल नंबर. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण 2 घेतला 2 ला आपण रिप्रेझेंट करू शकतो 2 प्लस 0i where 2 belongs to real number r आणि 0 पण belongs to real number r म्हणून 2 पण काय झाला कॉम्प्लेक्स नंबर झाला. ओके but if we write 4i is a complex number but it is not a real number. Okay ही झाली आपली डेफिनेशन a number of the form a plus ib where ab belongs to real number r and I is equal to root of minus 1 where I square is equal to minus 1. ही झाली आपली डेफिनेशन. आता बघा त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपण आतापर्यंत अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा अल्जेब्रा ऑफ रिअल नंबर बघितले. अल्जेब्रा म्हणजे काय असतं त्याच्यात असेल ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन इक्वॅलिटी. ओके तर आता फक्त नवीन टॉपिक आलाय कॉन्जुगेट. ओके हे सगळे टॉपिक आपण डिस्कस करणार आहे अल्जेब्रा मध्ये. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फर्स्ट टॉपिक आपला ऍडिशन अँड सबट्रॅक्शन दोघे पण सारखेच असतात. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये काय करणार आपल्याला समजा इफ वी हॅव z1 is equal to a plus ib and z2 is equal to c plus id where a b c d belongs to real number r असे दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले आपल्याला z1 आणि z2. तर आपल्याला z1 प्लस और मायनस म्हणजे प्लस आणि मायनस साठी सारखीच कंडिशन असेल z2 इज इक्वल टू काय मिळेल बघा. आता फक्त आपण पहिले प्लस घेऊ तर z1 प्लस z2 असं मिळेल a प्लस ib प्लस c प्लस id. ओके a प्लस ib प्लस c प्लस id इज इक्वल टू आता बघा याच्यात आपण रिअल पार्ट म्हणजे काय अदर दॅन इमॅजिनरी पार्ट जो काही पार्ट असतो त्याला आपण रिअल पार्ट म्हणतो आणि आयला जोडून जो काही नंबर आला असेल त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो. मग आता फर्स्ट नंबरचा जो काही z1 आहे z1 ची रिअल पार्ट आहे a आणि z2 चा रिअल पार्ट आहे c. रिअल पार्टची ऍडिशन होते म्हणजे इथे होईल a प्लस c प्लस आय आता दोघांकडे पण म्हणून आपण कॉमन काढला आणि इमॅजिनरी पार्टची ऍडिशन होते इमॅजिनरी पार्ट्स b प्लस d म्हणजे आपल्याला z1 प्लस z2 इज इक्वल टू a प्लस c प्लस i इन ब्रॅकेट b प्लस d ही झाली. आता सबट्रॅक्शन साठी फक्त इथं ऍडिशन ठिकाणी सबट्रॅक्शन होईल. ओके सबट्रॅक्शन होईल इथे मिळेल आपल्याला मायनस मायनस. ओके तर जास्त काही चेंज नाही तिथे फक्त ऍडिशन ठिकाणी सबट्रॅक्शन लिहायचं आपल्याला. ओके आता पुढे बघा नेक्स्ट टॉपिक आपला मल्टिप्लिकेशन. इफ वी हॅव z1 is equal to a plus ib and z2 is equal to c plus id then z1 into z2 is equal to काय मिळेल बघा आता a plus ib into c plus id. आता आपण ज्याप्रमाणे
दोन ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन करत होतो आतापर्यंत, सेम टाइप मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. मग बघा आता हा ए, या ए ने पूर्ण पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. हा ए सी प्लस आय डी प्लस आय बी इन ब्रॅकेट सी प्लस आय डी. ओके, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, ए सी, ए ने सी ला मल्टिप्लाय होईल प्लस आय जसा तसा ए ने डी ला मल्टिप्लाय झालं प्लस आय बी ने सी ला मल्टिप्लाय करा, काय मिळेल आय बी सी प्लस आय इंटू आय काय पहिले आय चा स्क्वेअर आणि बी इंटू डी किती बी. आता पुढे बघा, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आपला -1 डेफिनेशन मध्ये सांगितली, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 इंटू बी डी किती -bd. मग आता हा रिअल पार्ट, हा पण रिअल पार्ट झाला, म्हणून काय AC मायनस BD ब्रॅकेट टाकून दिलं ना, प्लस इथे पण आहे इथे पण आहे, म्हणून आपण एक आय कॉमन काढला आणि इथे राहिले शिल्लक AD BC. ओके, देअरफॉर प्रोडक्ट ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 इंटू Z2 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला Z1 इंटू Z2 मिळेल आपल्याला AC minus BD plus I in bracket AD plus AC. Okay. In this way we solve all examples. Okay. Next बघा, आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. महत्वाचा टॉपिक आहे, जरा वेगळी इथे डिव्हिजन. तर ते Z1 upon Z2 is equal to काय होईल बघा, A प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी क्रॉस. आता डिव्हिजन असं लिहिले आपण, पण डिव्हिजनला जरी आता बघा सी प्लस आय डी मिळतं आपल्याला काय करायचे ते सी मायनस आय डी करा. आता तिथे प्लस होतं म्हणून आपण काय केलं सी मायनस आय डी अपॉन सी मायनस आय डी. ओके, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. तर नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळेल A इंटू सी मायनस आय डी प्लस आय बी इंटू सी मायनस आय डी अपॉन सी प्लस आय डी इन ब्रॅकेट इंटू सी मायनस आय डी. बघा आता सी प्लस आय डी इंटू सी मायनस आय डी इज इक्वल टू, आता याची मल्टिप्लिकेशन करून घ्या, ए सी मायनस आय इन ब्रॅकेट ए डी प्लस आय बी सी. आय इंटू आय काय होईल आणि मायनस साइन पहिले तर आय चा स्क्वेअर आणि हा बी अपॉन. आता व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं तर हा ए प्लस बी, ए मायनस बी या टाइप मध्ये मिळतोय. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असा, जर ए प्लस बी आणि ए मायनस बी जर असेल तर काय होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, मग आपण इथं सेम, मग सी चा स्क्वेअर मायनस आय डी चा स्क्वेअर, म्हणजेच काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेपला हा AC आणि आय स्क्वेअर किती आहे -1, मायनस मायनस काय झाला प्लस, मग प्लस बी मिळाला. इथे काय AC प्लस BD आणि मायनस आय किंवा प्लसच राहू द्या, प्लस आय कॉमन काढायला ब्रॅकेट टाकून द्या, तर काय मिळेल BC मायनस AD अपॉन सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस डी स्क्वेअर. म्हणजे Z1 अपॉन Z2 काय मिळाला Z1 अपॉन Z2 implies are equal to AC plus BD plus I in bracket BC minus AD upon C square plus D square. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक आहे डिव्हिजन कळालं असेल सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतील ते पण इम्पॉर्टंट आहे कळणं. Z1 इज इक्वल टू Z2 म्हणजेच काय A प्लस IB इज इक्वल टू C प्लस ID. आता रिअल पार्ट Z1 चा A आणि इमॅजिनरी पार्ट B, Z2 चा C आणि इमॅजिनरी पार्ट D. Therefore रिअल पार्ट ऑफ Z1 is equal to real part of Z2 and imaginary part of Z1 is equal to imaginary part of Z2. जर असेल
तरच आपण ते दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं म्हणतो. आता रिअल पार्ट काय म्हणजेच काय, देअरफॉर A इज इक्वल टू C अँड B इज इक्वल टू D. ओके, तेव्हाच ते दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असतील, इक्वल असतील. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट टॉपिक, इफ वी हॅव Z इज इक्वल टू AB. समजा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे Z इज इक्वल टू AB, तर आपल्याला त्याचा कॉन्जुगेट काढायचा आहे. कॉन्जुगेट कसा काढतील, मग कॉन्जुगेट ओके ऑफ Z इज काय मिळेल आपल्याला, कॉन्जुगेट आपण डिनोट करताना असं Z वरती बार देतो आणि इज इक्वल टू A, इथे प्लस असेल तर मायनस करतो आणि हा IB, हा झाला तुमचा कॉन्जुगेट. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, हे झाले आपले आजचे सर्व टॉपिक. आपण नेक्स्ट लेक्चरला त्यावरती एक्सरसाइज किंवा त्यावरती प्रॉब्लेम कसे विचारतात आपल्याला एक्झामला, त्याबद्दल डिस्कस करणार.